अंगारकी चतुर्थी आणि मोदक बनणार नाही असं होणार नाही. फरक फक्त एवढाच झाला, की तांदळाच्या उकडीचे बनवण्याच्या ऐवजी मी असे मस्त गव्हाचे मोदक बनवले. तर त्यासाठी इथे एक नारळ मी फोडून घेतला. मिस्टरांनी फोडला आणि लगेच त्यातलं खोबरं पण काढून दिलं. त्यामुळे मला तो असा मिक्सरला बारीक करून घ्यावा लागला. कढई गरम करायला ठेवली. त्याच्यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप घातलं आणि 1 चमचा इतकं बेसन घालून घ्यायचं. बेसननं ना सारणाची चव खूप छान येते. परंतु जास्त बेसन पण नाही वापरायचं. 1 चमचा पुरेसा आहे. त्यामध्ये मग काजू थोडेसे परतून घेतले. खवणलेलं बारीक केलेलं हे खोबरं, त्याच्यामध्ये ही गुळाची पावडर पण घातली. छान परतून घेतलं. वरून वेलदोड्याची पूड आणि जायफळ किसून घातलं. खसखस असेल तर अवश्य घालावी. खसखसमुळे मोदकाला खूप छान चव येते. थंड झालं हे सारण की छान पेढ्याच्या आकाराचे गोळे तयार केले. कणिक होती चपातीसाठी भिजवलेली, तर त्याच कणकीच्या ह्या पुऱ्या लाटून घेतल्या आणि त्याच पुऱ्याचे हे मस्त असे उकडीचे मोदक बनवले. जर का तुम्हाला तांदळाच्या उकडीचे मोदक बनवायची हौस असेल माझ्यासारखी, तर प्रॅक्टिस करण्यासाठी हे गव्हाच्या पिठाचे मोदक असे बनवून बघा. तर चला, अशा पद्धतीने मी बाकीचे मोदक बनवून घेतले. 15-20 मिनिटं वाफवले आणि मस्त मऊ लुसलुसीत असे हे मोदक तयार झाले.